हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ध्रुवंकर फॅशन डिझाईन. तर बघा, हे आपलं घागऱ्याचं ग्रीन कलरचं कापड होतं, खालचं सिल्वर कलरचं आहे, ते आपल्या ब्लाऊजचं आहे. याचा आपल्याला घागरा शिवायचा आहे. तर चला ब्लाऊजचं कटिंग करूया. बघा, आपली उंची छातीची गडी आपली 32 आहे, छातीचा चौथा भाग 8 येणार आहे व 1.5 इंच शिलाई मार्जिन अशी 9.5ची मी घडी टाकून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही. उंची आपली तयार 12.5 आहे, तर 1 इंच शिलाई मार्जिन 13.5 अशी उंची घेऊन मी एक बॉक्स तयार करून घेणार आहे. आपलं प्रिन्सेस कट ब्लाऊज 32 साईज फ्रंट ओपन असणार आहे. बघू शकताय तुम्ही. पाठीमागचा भाग जो आहे तो सेम कटोरी ब्लाऊज सारखा, साध्या ब्लाऊज सारखाच कटिंग करायचा आहे. बघू शकताय तुम्ही, आपली 9.5ची घडी आहे. परत एकदा चेक करून घेतलेलं आहे. शोल्डर आपली 5.5 ठेवायची. ती 5.5 का ठेवली? गळा कटिंग करताना, कारण गळ्यात आपलं कटिंग थोडस वेगळं असणार आहे, म्हणून 5.5 शोल्डर ठेवलेले आहे. 5.5 मुंडा घेऊन असा बॉक्स तयार करून घेतलेला आहे. गळा रुंदी सुद्धा मी 2.5 ठेवलेली आहे. गळ्याची उंची तयार गळा 9 आहे, गळ्याची उंची मी 9.5 घेतलेली आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिन. कसा बघा, साईज बॉक्स तयार करून घ्यायचा 9.5 उंचीचा. बघा, आता इथे पण आपल्या लक्षात आले असेल. 1.5 इंचावरती मागील मुंड्याला मी आकार देऊन घेणार आहे. बघा, अगदी व्यवस्थित असा मागील मुंड्याला आकार द्यायचा आहे. वरून 3.5 आणि एक टिक मार्क करून घ्यायची 3.5 इंचावरती. आणखी एक बॉक्स तयार करून घ्यायचा, कारण थोडस ब्लाऊज आपलं बोटनेक मध्ये असणार आहे. बघा, इतकं कटिंग केलेलं आहे. आता मी जेवढं दिलेलं आहे तेवढं सगळं व्यवस्थित मार्किंग प्रमाणे ब्लाऊजचं कटिंग करून घेते. अगदी सोपी आणि डायरेक्ट प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करण्याची सगळ्यात सोपी पद्धत आहे. माझी पद्धत आवडली तर माझ्या व्हिडिओला एक लाईक प्लीज करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, आपलं कटिंग असं झालेलं आहे. बघू शकताय तुम्ही. थोडासा आता मी कपडा फिरवून घेते व वरच्या साईडला थोडासा 3.5 इंचावरती गोल आकार देऊन घेतलेला आहे. बघू शकताय तुम्ही, अगदीच गोल दिलेला आहे. खाली थोडा गोल पण नाही आणि थोडा थेंब पण नाही, थोडासा दोन्हीचं मिक्स कॉम्बो असा मी गळ्याला आकार दिलेला आहे. तो कटिंग केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. बघा, थोडासा मी डार्क करते. अगोदर गळा मी नेहमी डॉट डॉट नेट करून घेते व नंतर डार्क करते, म्हणजे चुकला वगैरे तर आपल्याला पटकन रिपेरी करता येईल अशा हिशोबाने. बघू शकताय तुम्ही, दोन्हीचा कॉम्बो गळा असा आपला कसा तयार झालेला आहे. जसा गळा मी ड्रॉ केलेला अगदी तसाच व्यवस्थित असा कटिंग करून घेते. बघा, इथं मी कटिंग केलेली जसं आहे तसंच ठेवलेलं आहे, का तर ते शिलाई मार्जिन मध्ये जाऊन आपलं परफेक्ट माप येणार आहे, म्हणून मी तसंच तिथं थोडस पॅक ठेवलेलं आहे. बघू शकताय आपला कॉम्बो गळा कसा तयार झालेला आहे. कॉम्बो बघा, इथं मी जॉईंट तसंच ठेवूया, ते शिवून झाल्यानंतर जॉईंट आपलं वेगळं होईल. बघा, जास्त गळा मी डीप ठेवलेली नाही आहे, कस्टमरला डीप नकोच आहे. बघा, आता आपलं हे ब्लाऊज प्रिन्सेस फ्रंट ओपन असणार आहे. खालच्या साईडला मी ऑलरेडी 1 इंच सोडून तिथून वरच्या साईडला मी उंची टाकून घेणार आहे. मागची उंची आपली 13.5 आहे, तर इथं पुढं मी 13.5 वरती उंची घेतलेली आहे. 9.5ची 9.5 गळा रुंदी घेऊन मी 9.5 छातीची घडी घेऊन मी एक बॉक्स तयार करून घेणार आहे. आता ती खालच्या साईडला मी 1 इंच जादा का सोडलं ते पुढे तुम्हाला समजेल. बघू शकता, असं एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आपलं फ्रंट ओपन आहे. ओपन बाजू आपल्याकडे ठेवून घेतलेली आहे. बघू शकता, थोडीशी डार्क करते. परत आपल्याला शोल्डर व मुंडा 5.5 घ्यायचा आहे. गळा रुंदी सुद्धा आपल्याला
2.5 इंच घ्यायचे आहे. पुढील गळा आपल्याला 5.5 ते पावणे 6 इंच घेणार आहे, कारण पुढील गळा कस्टमरला डीप नको आहे. बघू शकताय तुम्ही. इथं 1/2 इंचावरती मार्किंग करून मी पुढील मुंड्याला आकार देऊन घेतलेला आहे. बघू शकताय मी पुढील मुंड्याला फक्त 1/2 इंचावरती आकार देते. बघा इथं पंचकोनी गळा मी ड्रॉ करून घेतलेला आहे. बघू शकताय. पुढच्या साईडला प्रिन्सेस कटला मी पंचकोनी गळा देणार आहे. बघा आता इथे 1 इंच दिले, इथे एक मार्किंग करून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा इथं बरोबर शोल्डरचं मध्य सेंटर घ्यायचं आहे व आपले टक्स उंची 10 वर घ्यायची आहे. बघू शकताय. आता शोल्डरचं मध्य घ्यायचं. शोल्डरचं मध्ये 1.5 वरती आपला टक्स पॉइंट आला आहे किंवा नाही हे बरोबर चेक करायचं आहे. बघू शकताय अगदीच मध्य पॉइंट आलेला आहे. बघू शकताय तुम्ही. इथे मी व्यवस्थित टिक मार्क करून घेते. बघा हा आपला टक्स पॉइंट आहे. इथून सरळ स्ट्रेट खाली एक लाईन मारून घ्यायची आहे. बघू शकता इथून इकडच्या साईडला आपल्याला 2.25 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. ते एक्स्ट्राचा 2.25 इंच तिकडे वाढवायचं आहे व इथं 1 इंच वाढवायचं आहे, जेणेकरून आपलं हे शिलाई मार्जिन जादाच होईल. बघा अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. इथेपर्यंत तुम्हाला सगळं व्यवस्थित कळालं असेल. जेवढं ड्रॉ झालेलं आहे अगदी तेवढं त्या व्यवस्थित पद्धतीत मी कटिंग करून घेणार आहे. बघा थोडासा कपडा मी फिरवून घेतलेला आहे. बघा जसा आकार दिलेला अगदी तसा थोडासा डॉट डॉटने मी परत शेप देऊन घेते. बघा आपल्या प्रिन्सेसचा शेप थोडासा वरच्या साईडने मी घेते. थोडासा खालीवरती थोडासा वरच्या साईडने घेतलेला आहे. बघू शकता तो नाही आहे. परत खालच्या साईडला थोडासा आत परत बाहेर असा घेत आपल्याला 2.25 इंचाला टिक मार्क करून घ्यायचं आहे. इथून खाली स्ट्रेट लाईन परत ओढायची आहे व अशी तिरकी लाईन मारून घ्यायची. बघू शकता जे 1 इंच आपण सोडलं होतं ना खालच्या साईडला, तिथून बरोबर अशी स्ट्रेट तिरकी लाईन मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. जेणेकरून काय होईल, आपण टक्स जोडल्यानंतर ना तो आपला दोन्ही बाजूचा कपडा एकसारखा लेवल मध्ये येईल, यासाठी आपल्याला अशी तिरकी लाईन मारणे गरजेचं असते. बघा प्रिन्सेस अगदी सुंदर असं आपलं ड्रॉ करून पॅटर्न झालेला आहे. बघू शकताय तुम्ही. आता जसं ड्रॉ केलेलं आहे अगदी तसंच त्या पद्धतीमध्ये सगळं व्यवस्थित आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. जितका तुम्ही पोक ठेवणार आहे तितकाच पोक त्या साईडला आपल्याला वाढवायचा आहे. बघू शकताय जसं व्यवस्थित ड्रॉ केले अगदी ते व्यवस्थित त्या लाईन वरूनच आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. पंचकोनी गळा खूप सुंदर दिसतो. पुढच्या साईडला अगदी सुंदर दिसतो. बघा इथून आपण तिरकी लाईन मारली होती, ती तिरकी लाईन मारली. तर हे टक्स पॉइंट जोडल्यानंतर थोडस खालीवर होतं आणि त्यासाठी आपल्याला जोडून घ्यायचं आहे. ते असं मार्किंग केलं होतं अगदी त्याच पद्धतीने त्याच लेवलला व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकता किती सुंदर असं आपला प्रिन्सेसचा पोप येणार आहे. बघा कटिंग सुद्धा खूप सुंदर असं आपलं झालेलं आहे. बघू शकता आपला पंचकोनी गळा खूप सुंदर असा दिसत आहे. आपला बॅक पार्ट झाला, फ्रंट पार्ट झाला. आता आपली बाही मी इथं पफची बाही टाकणार आहे. नवीन फ्री पफ आलेलं आहे, पण त्याच्या अगोदर त्यामध्ये छोटीशी बाही आपल्याला तयार करून घ्यायची आहे. बघू शकताय बाही आपली 3-3.25 इंच तयार होणार आहे. मी मार्जिनचं कट 3.25 वरती टिक मार्क करून घेतलेला आहे. बाहीची घडी मी 8 इंचाची घेतलेली आहे. छातीचा चौथा भाग वरून खालच्या साईडने 1.5 इंचावरती मार्किंग करून बाहीचा मध्य करून बाहीला असा शेप देऊन घेतलेला आहे. बघू शकता जसा शेप दिलेला आहे अगदी त्या शेप मध्ये व्यवस्थित असं आपल्याला बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे. अगदी छोटीच बाही आतल्या साईडला टाकणार आहे व वरच्या साईडला पफ स्लीव्ह घेणार आहे.
बघू शकता अगदी सुंदर असे आपलं बाहीचं कटिंग तयार झालेलं आहे. बघा किती सुंदर असं आपलं बाही तयार झालेली आहे. आता इथं आपल्याला काज बटन पट्टी तयार करून घ्यायची आहे. ही आपली काज बटन पट्टी आपल्याला आता मेन फॅब्रिक कटिंग करायचं आहे. बघू शकता तुम्ही मेन फॅब्रिक बरोबर मी सवचच घडी मारून ठेवलेलं आहे. बघू शकताय तुम्ही अगदी व्यवस्थित असं करून घ्यायचंय. जसं आपण अस्तर कटिंग व्यवस्थित करून घेतलं होतं त्याच पद्धतीने अस्तरची फक्त पॅटर्न याच्यावरती ठेवायचा आहे. बघा हा बॅक पार्ट आपल्याला असा व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर बघू शकता डिझाईन अगदी ओळखत नाही, अगदी बारीक नजरेने बघितला तर डिझाईन लक्षात येणार नाही. म्हणून मी जसं आहे तसं पॅटर्न डिझाईन व्यवस्थित येईल ह्या हिशोबात सगळे पॅटर्न असे व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे. बघा साईडला मी फ्रंटचा पार्ट ठेवून घेतलेला आहे. वरच्या साईडला बाही ठेवलेली आहे व त्याच्यावरती मी प्रिन्सचा कट ठेवलेला आहे. बघू शकता असे पॅटर्न व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत. कारण बाहीच्या आपल्या ब्लाऊजची डिझाईन खूप महत्वाची आहे. डिझाईन जेव्हा खूप बारीक आणि अस्पष्ट दिसते त्यामुळे मी डिझाईनसाठी ब्लाऊज अगदी व्यवस्थित होणार आहे. कारण एका पार्टचा डिझाईन उलटी एका पार्टची डिझाईन सवयची असं नको आहे. ते डिझाईन बघून मी पॅटर्न असे ठेवलेले आहेत. जसे पॅटर्न ठेवले आहेत तसेच फक्त आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे. बघू शकता तुम्ही अगोदर मी बाहीचं कटिंग करून घेणार आहे. बघा रेग्युलर आपली छोटी बाही आपली 3-3.25 इंचाची तयार होणार आहे. कारण वरती आपल्याला पफ स्लीव्ह द्यायची आहे. बघू शकता किती सुंदर असं आपलं बाहीचं कटिंग झालेलं आहे. बॅक पार्ट आहे तसंच ठेवून व्यवस्थित असं फक्त अस्तर मेन फॅब्रिक असं व्यवस्थित अर्धा इंच अस्तर एक्स्ट्रा राहील असं ठेवून कटिंग करून घेतलेलं आहे. बॅक पार्ट बाही. आता हा आपला साईडचा पार्ट बघू शकताय तुम्ही थोडं सगळीकडे एक्स्ट्राचं मार्जिन ठेवत आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. फक्त कटिंग करताना कपडा फिरताना आपलं मेन फॅब्रिक वास्तर वेगळं होणार नाही, कुठे कमी जास्त होणार नाही याची काळजी घेत आपल्याला कटिंग करायचं आहे. बघू शकता हा पार्ट आहे तसाच ठेवलेला आहे. कारण असा ठेवू शकत नाही, आपली डिझाईन उलटी होणार. असाच पॅटर्न आपल्याला ठेवून कटिंग करायचं आहे. समजा आपला कपडा प्लेन असता तर कसंही पॅटर्न ठेवला असता चालला असता. आपल्या कपड्यावर डिझाईन आहे इथे व्हिडिओ मध्ये दिसत नाहीये. बघा आपलं हे मेन फॅब्रिकचं कटिंग झालेलं आहे. बघू शकताय तुम्ही. आता ह्यात आपल्याला पफ स्लीव्ह काढायची. अशी मी 4 पदरी घडी घालून घेतलेली आहे. बघू शकता पॅक बाजूने माझ्याकडे ठेवलेली आहे. फक्त डिझाईन मुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. बघा अशी घडी घालून घेते 7-7.5 इंचाची मी अशी घडी घालून घेतलेली आहे. बघू शकताय 7.25 इंच आपली स्लीवची घडी झालेली आहे. उंची 14 ठेवून मी एक टिक मार्क करून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही अशी लाईन मारून घेतलेली. बघा इथं पण मी चेक करून घेते. बघा इकडे खालच्या साईडने मी 3.25 इंचावरती टिक मार्क केलेली आहे. वरच्या साईडला 7 इंचाची आपली टिक मार्क आहे 7.25 इंचाची. ती अशी लाईन एक मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. आणि जसं आपण पॅटर्न ड्रॉ केलेला आहे तसाच व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. बघा अगदी व्यवस्थित खूप सुंदर ट्रेंडिंग अशी पफ आपली डिझाईन मी घागऱ्यासाठी बनवणार आहे. खूपच सुंदर आपल्या साडीला व ब्लाऊजला लुक येणार आहे. बघा किती सुंदर अशी आपली पफ स्लीव्ह बाही तयार होणार आहे. तर ही कशी शिवायची, कशी तयार करायची याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल. पुढच्या पार्ट मध्ये मी स्टिचिंगचा टाकणार आहे.
तर चला, आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, शेअर